साईज बघा मोठा खेकडा आहे. तर स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मागच्या व्हिडिओमध्ये बघितलात की आपण चंडीचे मासे वगैरे पकडले आणि कुंड लावून पण मासे पकडले आणि आपल्याला जास्त एवढं यश नाही भेटलं आणि त्यामुळे आज आपण थोडंसं काहीतरी वेगळं करणार आहोत. आज आपण पकडायला जाणार आहोत खेकडे. तर आज बघूया आपल्याला किती लक साथ देते येते. आणि आपल्यासोबत आहे ही बघा काठी. आणि ही काठी कशाला, तर आता ह्याला मी खाद्य बांधणार आहे. आता खाद्य मी काय वापरणार आहे ते माझ्याकडे आहेत गांडूळ. तर ते मी या काठीला लावणार आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे आता कसे लावतात गांडूळ ते त्याला. आणि जर तुम्ही जेवत वगैरे असाल तर हा पार्ट तुम्ही स्किप करू शकता, कारण बऱ्याच जणांना वीट होऊ शकतो या गोष्टीचा. आणि आम्हाला तर सवय पडली, कारण आम्ही नॉर्मली मासे ऑलमोस्ट रोज पकडतो, त्याच्यामुळे आम्हाला तसं काय वाटत नाही. पण नवीन जो कोण बघणारा असेल त्याला ह्या गोष्टीचा कंटाळा येऊ शकतो. तर आता आपण हे बघा काठीला असे टोकं काढून घेतलेत अशा प्रकारे. आणि याच्यामध्ये आपण हे खाद्य वगैरे आपण लावणार आहोत. तरी बघा आपली शेळकाठी ऑलमोस्ट तयार झालेली आहे. याला आपण प्रत्येक काठीला असे गांडूळ लावून घेतलेले असे ह्याच्यामध्ये हे बघा. आणि त्याला बांधावं लागेल, म्हणजे आता हे टोक आहे ते असं करून त्याला असं बांधावं लागेल इथं असं. म्हणजे कसं माहिती आहे, आता जर खेकड्याने पकडलं तर खेकडे डायरेक्ट असे गांडूळ घेऊन जाऊ शकतात. तर त्याच्यासाठी आपल्याला बांधणं गरजेचं आहे. चला आता आपण बांधून घेऊया. तर अशा प्रकारे आपली शेळकाठी झाली आहे तयार. चला आपण आता खेकडे पकडूया. हे बघा इकडे खेकडा बघितला मी, बघूया आता भेटतोय का इकडे. साईज बघा मोठा खेकडा आहे. पहिला बोनी झाली आपली. पहिला खेकडा आपल्याला मिळाला खूप मेहनतीनंतर. आपल्याला खेकडा मिळाला आहे खरा, पण त्याने आपली शेळकाठी संपवली एकाच खेकड्याने. ठीक आहे, काय नाही, ह्याच्यात पण आपल्याला काम होऊन जाईल. बघूया आता आपल्याला पुढे किती खेकडे भेटतात. पण मोठा भेटला पहिलाच. ही बघा आता एक खेकडे आहेत ना, हे असे बिळं असतात त्यांच्यामध्ये असतात. म्हणजे तुम्हाला खेकडे स्वतः बिळं बनवतात आणि त्याच्यामध्ये राहतात, पण अशा दगडाच्या फटीमध्ये पण राहतात. आणि खेकड्यांची बिळं एकदम इझिली समजून येतात आपल्याला. मग अशी एक छोटा खेकडा पकडण्याचा प्रयत्न केलेला, मी गंडवले त्याने. बघितलं त्याला बाहेर वगैरे काढायचं, पण नाही येत होता. एकदम आतमध्ये जात होता. छोटा होता. पण खेकडे असतात ना, त्यांची बिळं असतात, ते स्वतः करतात आणि त्याच्या बिळाच्या बाहेर येऊन राहतात. इकडे खेकड्यांची बिळं तर भरपूर आहेत, पण एक पण खेकडा याच्यामध्ये बाहेर आलेलं दिसत नाही. कॅमेऱ्यामध्ये दिसत नाही, पण हे बघा अशी खेकड्यांची बिळं आहेत. आणि खेकडे खाणं म्हणजे ते वाहत काही ना काहीतरी येत असतं त्याचे, ते खायला म्हणून बाहेर येतात. पण आता जेव्हा माणसाची चाहूल लागते तेव्हा ऑटोमॅटिक आतमध्ये जातात. तो खेकडा पकडल्यानंतर आपल्याला अजून एक पण खेकडा दिसला नाही. एक छोटा होता, पण तो आपल्याला काय भेटला नाही. आपण ट्राय केलं भरपूर, पण खेकडे वगैरे पकडायला आपल्याला तेवढे पेशन्स पण लागतात. तसे पटकन भेटत नाहीत तिकडे, ते पण चालाक असतात. सो ठीक आहे, बघूया आता. ह्या साईडला आपण आलोत खेकड्यांच्या मेन अड्ड्यावर. बघा हा मेन अड्डा आहे खेकड्यांचा. हा बघा आता इकडे एक खेकडा दिसला मला पुन्हा एकदा. बघूया आता ह्याच्यामध्ये आपल्याला भेटतं की नाही. पिशवी ठेवूया इथे. आणि भाई खेकडे तेरे तो खैर नाही. शेकाठी आपण आतमध्ये टाकली. पकडतोय. ह्या एवढ्याशा खेकड्याने माझी 20 मिनिटं बरबाद केलीत. अरे केवढं खेचतोय येतच नव्हता. ठीक आहे, जाऊ दे, आपल्याला भेटला तर खरा. हा बघा हा एक गोल आहे. ह्याच्यातली माती ताजी दिसते आत्ता काढल्यासारखी. बघ ह्याच्यात पण आपण ट्राय करणार आहोत.
काय नाही खेचत वगैरे नाही याच्यामध्ये. चला आता जाऊया नेक्स्ट स्टेशनला. 2 आहेत आपल्याकडे खेकडे. एक भेटला, नशीब पकडणार होता. ठीक आहे, ह्याचा एक डेंगा कुठे गायब झाला आहे, नो प्रॉब्लेम. आणि पाऊस पण आला आहे, रेनकोट घालायला पाहिजे. बघा पकडतोय हाताला. बाहेर पकडणं मग. अचानक कुठून तरी पाऊस आला आहे आणि आता पावसात खेकडे बाहेर राहणार नाही, त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं थांबावं लागेल. तर पाऊस गेला आहे. आणि तुम्हाला एक गंमत सांगतो, मला एक आज नवीन गोष्ट शिकायला मिळाली. म्हणजे आता नॉर्मली मी खेकडे वगैरे पकडायला बाहेर पडत नाही, पण आज भरपूर दिवसांनी बाहेर पडलो आहे. आणि कसं माहिती आहे, अशाच वेळी गोष्टी आपल्याला नवीन शिकायला मिळतात की आपण काहीतरी नवीन गोष्ट करतो ते. तर काय माहिती आहे, आता खेकडे वेळेच्या अर्धवट बाहेर येऊन राहतात, पूर्ण बाहेर पडत नाहीत. तर मग जेव्हा अर्धवट बाहेर पडतात ना, तेव्हा त्यांच्या मागून हळू जशी काठी घालायची आणि त्यांचा बिळ बंद करून टाकायचं. मग त्यांना असं आतमध्ये जायला मार्ग भेटत नाही. आणि नंतर मग त्यांना पटकन पकडायचं. आणि असे मी 2 खेकडे पकडलेत. वाव, नाईस. सो गाईज, अनफॉर्च्युनेटली आपल्याला घरी जावं लागतं आहे, कारण जी मी शेळकाठी बनवलेली तिचं खाद्य संपलं आहे आणि आपल्याला अशा अजून बनवावे लागतील. तर आता मी चाललो आहे घरी आणि बघूया आजचा दिवस पूर्णपणे आपण खेकडेच पकडणार आहोत. आणि जर तुम्ही नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करत जा, कारण तुमचा एक लाईक व्हिडिओला भरपूर मदत करतो बाकीच्यांपर्यंत पोहोचण्यासाठी. तर ठीक आहे, आता हे खाद्य वगैरे बनवूया आणि आपण पुन्हा येऊया. आणि मला वाटलं आपल्याला 4 खेकडे भेटलेत, पण आपल्याकडे 3च खेकडे आहेत. हां, नॉट बॅड. ठीक आहे. आणि आपल्याला हे पकडायला किती वेळ लागला? साधारण 1.5 तास. आपल्या 1.5 तासात आपण 3च खेकडे पकडले. वाव. आणि खेकडे आहेत ना, पेशन्सची भरपूर परीक्षा घेतात. तुमच्यामध्ये जर पेशन्स नाही आहेत ना, तर एकदा इकडे खेकडे पकडायला या शेळकाठीने, मग तुमचे पेशन्स भरपूर वाढतील. शेळकाठीने खेकडे पकडण्याची प्रक्रिया खूप जुनी आहे. म्हणजे आता आपल्याकडे खुडीने पण पकडतात आणि आजकाल ट्रॅप्स पण भरपूर झालेत. पण एक शेळकाठीने पकडण्याची एक मजा वेगळी आहे. शेळकाठी आहे तर कसं माहिती आहे, त्याच्यामध्ये पेशन्स भरपूर लागतात आणि खेकडे तुमच्या पेशन्सची परीक्षा भरपूर घेतात. माझ्या भरपूर घेतले. साधारण 1.5 तासात 3 खेकडे पकडले. जस्ट इमॅजिन. तर ठीक आहे, असं कायचं आहे. हे बघ, रानभाजी तुम्हाला दाखवतो आहे बघा. ही आहे घोट्याची वेल आणि हिची भाजी चांगली होते. म्हणजे आता कसं माहिती आहे, आता ही जी घोट्याची वेल आहे ना, हिची अशी टिवरी तोडायची. म्हणजे साधारण कोवळी असते अशी टिवरी, आणि हिची भाजी करतात. अशा भरपूर भेटल्या ना तर भाजी चांगली होती त्यांची. ह्याची करायला आपल्याला काही हरकत नाही आहे. घेऊन जाऊया नंतर आपण. पण ह्या घोट्याच्या वेलीला काटे भरपूर असतात. आणि कसे माहिती आहे, एकदम परिपक्व झालेली घोट्याची वेल असते, म्हणजे जुनी घोट्याची वेल. तर ती जर तुमच्या पायावरून अशी ओढली तर पायाशी ओरबाडून घेऊन जाते ती वेल. तर संध्याकाळच्या वाजले 5:30. थोडा उशीर झाला आहे, कारण पाऊस पण तेवढा होता आणि आपण नवीन शेळकाठी तयार पण केली आहे बघा. आणि एवढा उशीर झाल्यामुळे आपण एकच बनवली, जास्त वेळ आपण थांबणार नाही. तर आपल्या अकाउंटमध्ये आहेत 3 खेकडे, एक मोठा, बाकी 2 तुम्ही बघितलं असाल. आणि आज माझ्यासोबत आहे पूनम, संध्याकाळच्या वेळी. टाक. ओके. तर आता आपण चाललो आहे नवीन स्पॉटवरती. आता बघूया आता आपल्या तिकडे किती खेकडे भेटतात ते. आणि जास्त वेळ आपण थांबणार नाही तिकडे, लगेच आपण तिकडून रिट्रीट करणार आहोत. अशा आमच्या इथे अडू घालण्यात येतात. म्हणजे आता जेव्हा पाऊस लागतो, पाणी वाहत येतं आणि जेव्हा सगळी माती वाहून जात असते, तेव्हा आम्ही असे चर वगैरे बनवतो. आणि कसं माहीत आहे, हा रस्ता आहे, म्हणजे पाणी इकडे सरळ जात नाही, इकडून बाहेर पडतं, मग तो रस्ता शाबूत राहतो. असं आहे, म्हणजे पाण्याबरोबर सगळी माती वाहून जात नाही आणि रस्ता चांगला राहतो, खराब होत नाही लवकर. तर हे अडू घालण्यामागचं कारण आहे. आणि कधी कधी काय माहिती आहे, आता घालणार आहेत, अजून घातले नाहीत, पण त्या रस्त्याचे असे आडवे पण असे आम्ही हे घालतो, टाळ वगैरे. ते बघा असे घातलेत त्या टाईपमध्ये. आता मातीचे रस्ते आहेत आमच्याकडे, तर ते रस्ते टिकून राहावे त्याच्यासाठी आम्ही अडू घालतो. अडू म्हणतात त्यांना. तर हा तो स्पॉट आहे जिथे आपल्याला खेकडे पकडायचे आहेत, पण पाणी जास्त दिसतं आहे. बघूया आता आपल्याला इकडे किती खेकडे भेटत आहेत ते. आणि मासे वगैरे इकडे पण चढतात या साईडला. म्हणजे आता बाजूला व्हाळ आहे आणि तिकडून तुम्हाला मागे खुणीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं असेल की मासे कसे चढतात, ते ह्या भागात पण चढतात मासे. आणि पण यंदा माशांनी जरा गंडवलं, म्हणजे कसं पाऊस असा अधूनमधून पडला. हां, ही बा आपली शेळकाठी. पाऊस अधूनमधून पडला आणि कधी चढले आणि कधी उतरले आपल्याला समजलंच नाही. तर असा विषय झाला. पण ठीक आहे, माशांनी आपल्याला साथ नाही दिली. आता आपल्याला खेकडे बघूया साथ देतात का. चला.
व्ह्यू बघा एकदम खतरनाक आहे. पहिलीच भेटली पण छोटीशी भेटली. भूत. मे बी जावं लागेल, पाऊस भरपूर लागतोय. माझा आवाज येतोय की नाही माहीत नाही, माईकमध्ये पाणी गेलं असेल कदाचित. तर ठीक आहे गाईस, मगाशी आपण व्हाळीमध्ये गेलेलो आणि तिकडे आपल्याला खेकडे नाही भेटले म्हणून आपण इकडे आलो आणि याच्यामध्ये भरपूर खेकडे आहेत या भागात. पण काय झालं, तसंच आपल्या शेळकाठीचे खाद्य संपले त्याच्यामुळे आणि संध्याकाळ पण झाले आणि पाऊस पण भरपूर होता, त्याच्यामुळे आपल्याला खेकडे भेटले नाहीत आणि फक्त आपल्याकडे 4च खेकडे आहेत. मगाशी आपण 3 पकडले आणि आता व्हाळीमध्ये 1 पकडला, तो 4च खेकडे आहेत. पण 7:30 पण वाजले असतील एवढ्यात आणि काळोख झाला आहे. मी टॉर्च पण नाही आणली, तर त्याच्यामुळे आता खेकडे पकडणं आता थांबवावं लागेल आणि आपल्याला 4 खेकड्यातच समाधान मानावं लागेल. तर तुम्हाला दाखवतो खेकडे, चला. तर हे बघा 4 खेकडे आपल्याला भेटलेले आहेत आणि हे बघा ही एक साईज आणि एक साईज खूप मोठी आहे. हे तर खूपच मोठी साईज आहे आणि ह्याच्या मागे एक आहे, 1 2 3 आणि 4 खेकडे भेटले आणि साईज पण वाईट नाही आहे. तर आपल्याला 4च खेकडे भेटले आणि आजच्यापुरते बस झाले. घरी लाईट पण नाही आहे आणि आजचा व्हिडिओ आपल्याला इथे संपवावा लागेल. थोडा काळोख येत असेल फेसवरती. तर ठीक आहे, आजचा व्हिडिओ इथे संपूया. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, कारण तुमच्या एका लाईकने व्हिडिओला बूस्ट भेटतं आणि बऱ्याच जणांपर्यंत पोचायला मदत होते. तर ठीक आहे, आजचा व्हिडिओ इथे संपूया. भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.